नमस्कार मंडळी, मी आपला मित्र अभिजित करंजकर आपल्या कृषी पावर या चॅनलला आपले सहर्ष स्वागत करतो। तर आजचा विषय असा आहे की ऊसाचे संख्या नियोजन। ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ऊसाचे संख्या नियोजन हे किती महत्त्वाचे आहे हे मी आज तुम्हाला सांगू इच्छितो। आपल्या येथील जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांची अशी संकल्पना आहे की जेवढे ऊसाचे मूळ जास्त किंवा ऊसाची संख्या जास्त तेवढे उत्पादन वाढते अशी त्यांची संकल्पना आहे, पण ही संकल्पना साफ चुकीची आहे। ती ह्या प्रकारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता उदाहरणार्थ जर आपल्याला 1 एकर ऊसाची लागवड करायची आहे, 1 एकर ऊस म्हणजे 43,560 स्क्वेअर फुटाचा 1 एकर। मग आपल्याला जर 3 फूट रुंदीची सरी काढायची असली तर 43,560 भागिले 3 तर आपल्याला रनिंग फूट सरी भेटते 14,520 फूट। तर आपण काय करू, आपण हिशोबासाठी एक ठोकताळा 15,000 रनिंग फूट सरी भेटते असे समजू। तर आपल्याला किती रनिंग फूट सरी भेटली, आता 1 एकरामध्ये 15,000 फूट रनिंग फूट सरी आपल्याला भेटली। तर आपण काय करीत असतो, 1 फूट सरीला 1 कांडी ह्या पद्धतीने लागवड करतो। मग किती कांड्या होतील, 15,000 फूट म्हणल्यानंतर 15,000 कांड्या, एका कांडीला 3 डोळे। तर किती डोळे होतील, आपण एका एकरामध्ये किती डोळे लावतात की 15,000 गुणिले 3 45,000 आपण रोपं लावत असतो किंवा मूड आपल्या शेतामध्ये उगवत असतात। तर 45,000 मधले जर 5,000 मूड आपण काही कारणामुळे उगवले नाहीत असे जर समजू तर 40,000 आपल्या रोपाची संख्या भेटत असते। तर एका रोपाला कमीत कमी 5 ते 6 दुसरे फुटवे हे फुटत असतात। जर असा जर हिशोब केला तर आपली एकरी रोपाची संख्या किती झालेली आहे, 40,000। तर 40,000 मोडाला प्रत्येकी एका मोडाला 6 जर फुटवे जर धरले तर 40,000 गुणिले 6 24 2,40,000 मोड हे आपल्याला एकरी भेटत असतात। परंतु शेतकरी मित्र हो, तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या क्षेत्रामध्ये ऊसाचे किती मोड आले किंवा ऊसाची किती संख्या आली, परंतु जेव्हा आपला ऊस गाळपाला एक तयार होतो किंवा कारखान्याला एक जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला संख्या किती भेटत असते, फक्त एकरी 40 ते 45,000 किंवा 35 ते 45,000, आपण 40,000 समजू की आपली किती संख्या असू द्या, आपल्याला जेव्हा आपला ऊस हा गाळपाला एक होत असतो तेव्हा आपल्याला एकरी 40,000 आपल्याला ऊस भेटत असतात। मग आपल्या क्षेत्रामध्ये किती ऊसाची संख्या झाली, आता आपण हिशोब केल्याप्रमाणे 2,40,000। मग तुम्ही म्हणसाल की तुम्ही कारखान्याला तर ऊस किती जातात, शेवटी 40,000, मग ही 2,00,000 संख्या ऊसाची संख्या गेली कुठं। तर ही काय होतं की 2,00,000 जी राहिलेली जी संख्या आहे ते 6 महिने आपण ऊसाला जे अन्नद्रव्य टाकलेले आहेत ते अन्नद्रव्य खातात आणि 6 ते 7 महिन्यामध्ये ते मरून जातात। मग ह्याच्यामध्ये आता तुम्हाला तोटा कोणचा होतो सांगतो मी की आपण एकरी म्हणजे ऊसाला आपण खतं टाकत असतो। जर आपण समजा उदाहरणार्थ आपण एकरी 600 किलो जर अन्न टाकले ऊसाला तर आपण ऊसाची संख्या किती धरलेली आहे, 2,40,000। मग 40,000 जर हा एक जर भाग धरला तर 200 हा 5 भाग होतात, म्हणजे 40,000 हा 1 भाग। तर आता आपण ह्या खताचे सुद्धा नियोजन तसं करू, 600 किलो अन्न जर आपण जर टाकले तर त्यातला 1 भाग म्हणजे 100 किलो अन्न हे आपले जे ऊस गाळपाला एक जाणार आहेत 40,000 त्यांना भेटतात आणि बाकीचे राहिलेले 500 किलो जे अन्न आहे ते आपल्याला 2,00,000 जे ऊसाची संख्या आहे त्यांना भेटत असतात। मग ही अन्न आपण जे ऊसाला टाकतो ते हे अन्न वाया जाते आणि तरीसुद्धा आपल्याला उत्पन्न किती भेटते, एकरी 30 टन 35 टन, जास्तीत जास्त 40 टनाच्या पुढे आपण जाऊ शकत नव्हतो। मग आता तुम्ही म्हणसाल की मग आता ऊसाचे संख्या नियोजन कसे करायचे। आता तुम्हाला एक भाग सांगतो, एक पूर्णपणे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऊसाचे मूड कितीही येऊ जा किंवा ऊसाची संख्या कितीही असो आपल्या रानामध्ये, परंतु जेव्हा कारखान्याला आपला ऊस जाणार आहे तेव्हा आपले 35 ते 45 40,000च मूड आपले, फक्त 40,000च ऊस आपले कारखान्याला जाणार आहेत। ह्या संख्येनुसार आपल्याला ऊसाचे नियोजन करावं लागेल। तर आता पहिल्यापासून तुम्हाला सांगतो मी की ऊसाची संख्या नियोजन जर करायचे असेल तर कशा पद्धतीने आपण ऊस लावा। आता जुने लोक कसे ऊस लावत होते की अशी टक्कर पद्धत, सवाई पद्धत, दिडी पद्धत ह्या पद्धतीने लागवड करत होते, पण आता आपण तशी लागवड करायची नाही। आता समजा आता पहिल्यापासून तुम्हाला सांगतो की 1 एकर म्हणजे 43,560 स्क्वेअर फुटाचा 1 एकर। मग आपल्याला 3 फूट रुंदीची सरी काढायची, तर 43,560 भागिले 3 केल्या असता आपल्याला किती सरी भेटेल, आपल्याला
14,520 फूट, पण आपण हिशोबासाठी 15,000 फूट रनिंग फूट सरी समजू. मग आपल्याला आता इथं काय करायचं आहे, नीट लक्ष द्या की 1 फुटाला 1 कांडी लावण्याच्या ऐवजी 1 डोळा लावा किंवा रोप पद्धतीने लागवड करा. 1 रोप लावा. मग आपली रोपाची संख्या किती होती, आपल्याला सरी किती भेटली, एकरी 15,000 फूट रनिंग सरी आपल्याला भेटलेली आहे. मग आपल्याला रोपाची संख्या होईल, 1 फुटाला 1 डोळा लावला तर आपल्याला 15,000 रोपांची संख्या होईल. मग एका रोपाला फुटवेची संख्या आपण धरा 5 ते 6 फुटवे लागतात, तर 6 फुटवे धरा, तर आपल्याला रोपाची संख्या किती होते, 15,000 गुणिले 6, तर 90,000 आपली रोपाची संख्या आपल्याला भेटेल. मग आता ह्याच्यामध्ये आपली सुरुवातीला रोपाची संख्या किती झाली होती, 2,40,000. मग आपली रोपांची संख्या आता कमी झाली, किती, 90,000 आली. आपण आज सुरुवातीला अन्न किती दिलेलं होतं, अन्न फक्त आपल्याला जी ऊस गाळपाला जे जाणार आहे 40,000, त्याला अन्न आपलं 100 किलोच भेटत होतं. पण आता बघा त्याला अन्न किती भेटतंय. तर ह्याच्यामध्ये जगणारे ऊस किती राहिले आता, 40,000, आणि अन्न खाऊन मारणारे रोप किती झाले, 60,000. म्हणजे एकूण 90,000 आपली संख्या झालेली आहे. तर आता पहिल्याप्रमाणे आपण इथं सुद्धा अन्नाची विभागणी करू की अन्न किती, एकरी 600 किलो अन्न द्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 240 किलो अन्न हे जगणाऱ्या ऊसाला भेटेल आणि मरणाऱ्या ऊसाला अन्न हे 360 किलो अन्न हे भेटेल. मग इथं अन्नाची विभागणी कशी झाली, सुरुवातीला किती, एका एकराला अन्न किती भेटत होतं, जगणाऱ्या ऊसाला 100 किलो, तर आपण उत्पादन किती काढत होतो, 40 टन 45 टन, ह्याच्या काय पुढे आपण जात नव्हतो. मग आता हे तर अन्न किती भेटायला, ह्या पद्धतीनं एका एकरामधील रोपांना किंवा ऊसांना अन्न, जी ऊस गाळपाला जेव्हा आपला होतो तेव्हा 40,000ची संख्या राहते, त्याला आता अन्न किती भेटायला आपल्याला ह्या पद्धतीने लागवड केल्यानंतर 240 किलो. म्हणजे अन्नाची वाढ ही दुपटीपेक्षा जास्त झाली. मग उत्पन्न हे आपले कसे वाढायला पाहिजे, दुपटीपेक्षा जास्त वाढायला पाहिजे. आता सुरुवातीला 40 टन हे उत्पन्न भेटत होते, आता आपल्याला अन्न 100 किलो अन्न भेटून 40 टन उत्पन्न भेटत होते. आता अन्न भेटायला आपल्याला 240 किलो एकरी. मग आपले उत्पादन कशी वाढ व्हायला पाहिजे, दुपटीपेक्षा सुद्धा जास्त वाढ व्हायला पाहिजे. आपण दुपटीपेक्षा जास्त सोडून देऊ, आपण अन्न उत्पादन कसं धरू, असं उत्पन्न भेटते 40,000, तर असं आपल्याला दुपटीपेक्षा किती भेटायला, 100 टन आपलं असं ह्याप्रमाणे उत्पादन निघायला पाहिजे. पण आपण ती सोडून देऊ, आपण 40चे 80 सोडून द्या, 70 टन आपण उत्पादन धरू. तर ह्या पद्धतीने आपल्याला 70 टन हे उत्पादन भेटू शकते. आणि आता ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला पुढची बाजू सांगतो की जर अजून संख्या नियोजन जर तुम्हाला करायचं असेल, की अजून संख्या नियोजन ह्याच्यापेक्षा अजून संख्या कमी कशी भेटेल, की कारण ऊस ही जेव्हा गाळपालायक होतो, कारखान्याला जाण्यालायक होतो, तेव्हा एकरी 40,000 मोड, 35 ते 40 आपण मध्ये साधू, 40,000 मोड हे फक्त कारखान्याला जात असतात. तर आपण इथं काय करू, आता अजून ह्याच्यापेक्षा जर संख्या जर तुम्हाला जर कमी करायची असेल तर 3 फुटाच्या सरीच्या ऐवजी 4 फुटाची सरी करा, तुम्हाला अजून संख्या कमी भेटेल. 4 फुटाच्या ऐवजी 5 फुटाची काढा, अजून कमी भेटेल. 5 फुटाच्या ऐवजी 6 फुटाची काढा, तुम्हाला संख्या अजून कमी भेटेल. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही 6 फुटाची सरी काढताल तेव्हा तुम्हाला योग्य रोपाची संख्या लागवड होईल आणि आपल्या गाळपाला जे ऊस आहेत महत्त्वाचे 40,000 तेच आपल्याला भेटतील, किंवा त्याची संख्या आपल्याला मेंटेन करता येईल. तेवढी भेटणार नाही, 60,000 70,000 होईल, परंतु 40,000पेक्षा 20,000 जी जास्तची संख्या आहे ती कमी अन्न खाणार आणि 40,000 संख्येला जास्त भेटणार, तर उत्पन्नात ही वाढ होणारच. तेव्हा तुम्ही शेतकरी मंडळी, तुम्हाला माझी अशी कळकळीची विनंती आहे की आपण ऊस लागवड करीत असताना पारंपरिक पद्धतीने न करता आता सुधारित पद्धतीने तुम्ही ऊसाची लागवड करावी आणि ऊसाची संख्याचे नियोजन करावे, जेणेकरून ऊसाच्या उत्पन्नात वाढ होईल. आता ह्याच्यामध्ये ऊसाचे नियोजन हे तुम्हाला अजून जर संख्या जर ऊसाची तुमची वाढत असेल तर ह्याच्यामध्ये बाळ बांधणी आहे, मध्यम भरणी आहे, मोठी भरणी आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा संख्याचे नियोजन करता येते. आता ज्याप्रमाणे आपण कुटुंब नियोजन असते त्याचप्रमाणे ऊसामध्ये सुद्धा कुटुंब नियोजन असते, त्याला आपण कुटुंब नियोजन म्हणू, संख्या नियोजन किंवा कुटुंब नियोजन. ह्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं की ऊसाच्या बुडाला जेवढा प्रकाश पडेल तेवढा त्याची फुटव्याची संख्या वाढत असते. मग ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो, बाळ बांधणी किंवा मध्यम भरणीद्वारे आपण काय करायचं, आपल्याला जेवढे आता ऊसाची सरी किती 15,000 फूट रनिंग फूट आपण सरी धरलेली आहे, मग आपल्याला संख्या लक्षात राहायला पाहिजे की आपण 10 फुटामध्ये किती मोड पाहिजे आपल्याला. मग आपल्या शेतकऱ्याच्या हातात सतत टेप पाहिजे
की 10 फुटामध्ये आपल्याला किती संख्या पाहिजे ऊसाची सारखे मोजत राहायचे. जेव्हा आपल्याला योग्य वाटली संख्या तेव्हा आपल्याला काय करायचं, बाळ बांधणी किंवा मध्यम भरणी ह्याद्वारे आपल्याला त्याच्या बुडाला माती ढकलायची आहे, जेणेकरून त्याचे कुटुंब नियोजन होईल. म्हणजे कुटुंब नियोजन म्हणजे संख्याचे नियोजन होईल. कारण एकदा जर त्या बुडावर माती पडली तर सूर्याचे प्रकाश किरणं तिथं पडणार नाहीत आणि फुटव्याची संख्या ही कमी होईल आणि आपल्याला ऊसाची नियोजने करता येईल. तर माझी अशीच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ऊसाचे संख्या नियोजन हे योग्य प्रकारे करा आणि निश्चितच त्याद्वारे तुम्हाला ऊसाचे टनेज हे जास्त भेटणार आहे. तर नमस्ते. मी नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.